वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. गडचिरोली येथे 9 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवणारे मोठे अधिवेशन सुरू झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 54व्या विदर्भ प्रांत अधिवेशनाच्या उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके यांच्या हस्ते पार पडले. आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत त्यांनी ठाम संदेश दिला आहे. पाहूया आता सविस्तर बातमी. गडचिरोलीत भगवान बिरसा मुंडा नगरी येथील सुमानंद सभागृहात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 54व्या विदर्भ प्रांत अधिवेशनाला उत्साहात सुरुवात झाली. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय नामदार अशोकजी उईके यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना मंत्री अशोक उईके यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्याची प्रशंसा करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ठामपणे उभे राहण्याची भूमिका अधोरेखित केली. विद्यार्थ्यावरील अन्यायाविरोधात लढणारी ही केवळ संघटन नसून समाज परिवर्तनाची चळवळ असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यांचे हक्क आणि शिक्षणाची संधी यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सातत्याने काम करत आहे. आदिवासी भागातील विद्यार्थी मुख्य प्रवाहात यावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. या अधिवेशनाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर वीरेंद्र सोलंकी, विदर्भ प्रांत अध्यक्ष प्राध्यापक श्रीकांत परबत, प्रांत मंत्री देवाशिष गोतरकर, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी प्रश्न, शैक्षणिक धोरणे आणि सामाजिक विषयावर मंथन करणारे हे अधिवेशन विदर्भातील विद्यार्थी चळवळीला नवी दिशा देणारे ठरणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी दुबई एशियन यूथ पॅरा गेम्स सुवर्ण पदक विजेती श्वेता कोवे यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार अशोक उईके यांनी सत्कारही केला आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि राष्ट्र निर्माणासाठी भूमिका ठाम ठेवणारे हे अधिवेशन आगामी काळात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गडचिरोली शहरातून एस भारत न्यूज नेटवर्कचा हा स्पेशल रिपोर्ट. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.